करते आणि वेलकम टू, कुठे आहोत आपण? वेलकम. कसे आहात? आज खूप दिवसांनी मी आता ब्लॉगिंग करते. आम्ही कुठे आहोत? तर आम्ही आहोत फोर्ट वेंचुरा. सो आम्ही आहोत फोर्ट वेंचुराला आणि जे स्पेनचं सेकंड लार्जेस्ट कनेरी आयलंड आहे तिकडे आम्ही आलो आहे. काल आम्ही आलेलो आहोत आणि काल आमची जर्नी जी स्टार्ट झाली ती सकाळी 11:30ला आम्ही घरातून निघालो. टोटल 12 तास आम्हाला लागले कारण का थोडं फ्लाईट डिले होतं. सकाळीचा व्ह्यू आहे. सो येस, आम्ही मस्तपैकी काल खूप लॉंग जर्नी झाली आमची आणि दोघांना घेऊन ट्रॅव्हल करणं, 2 लहान मुलांना घेऊन ट्रॅव्हल करणं इट्स अ बिग चॅलेंजिंग, बट वी डिड इट. आणि मुलांनी सुद्धा खूप छान कोऑपरेट केलं. सो 11:30ला आम्ही घरातून निघालो. आम्ही उबर बुक केली होती. देते बाई. त्यानंतर एक हाफ एन आवरमध्ये आम्ही ब्रिस्टल एअरपोर्टला पोहोचलो. सगळं चेकिंग वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की फ्लाईट डिले आहे. सो एक असणार होती आमची फ्लाईट 2:30ला, ती स्टार्ट झाली एक अराउंड 4 वाजता. 4 वाजता. सो खूप डिले फ्लाईट असल्यामुळे थोडं मुलं बोर झाली. बट गोष्टी एअरपोर्टवर थोड्या गोष्टी करायला असतात, फिरता येतं मुलांना. त्याच्यामुळे खूप बरं झालं. मी फूड वगैरे सगळं कॅरी केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर फ्लाईट अशी खूप मोठी वाटली आम्हाला कारण का 4ला बसलो होतो. त्याच्यानंतर ती म्हणजे जर्नी सुरू झाली. एक अराउंड 8 वाजता आम्ही फोर्ट वेंचुराच्या एअरपोर्टला पोहोचलो. त्याच्यानंतर बाहेर पडून आणि इतके ट्रॅव्हल इथे सुरू आहे कारण का ब्युटिफुल वेदर आहे. 25 डिग्री 25 डिग्री मस्त इकडे हे आहे. नाही काढायचं नाही आणि कार्ड काढलं. लाईट्स गेले ना, आता मिळालं नाही तर मग आपण कसं बाहेर जायचं आणि मग रूममध्ये कसं येणार आपण? मी वेदांत आहे. Can you say hello? Oh look, baby and daddy are here. Say hello. Hello. So माझं नाव वेदांत आहे. थोडं मराठी शिकवते मी त्याला. सो त्याच्यानंतर तिथून कोच सुटतात. आम्ही जेट2ने ट्रॅव्हल करतोय. सो जेट2 एअरलाईन आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या अशा लिंक आहेत. सो त्याच्यामुळे तिथून आमच्यासाठी कोच वेट करत होती कारण आम्ही लेट होतो मुलाचं सगळं करून. सो त्यानंतर आम्ही मस्त इथे आलो.
आम्हाला वाजले होते लिटरली 11. वेदांत करतात आम्हाला 11 11:30 झाले चेकिंग करतात. मस्ती करताय. आलो आणि लेट फ्लाईट्स होत्या सो त्याच्यामुळे त्यांनी डिनर अरेंज केला होता. सो आम्ही डिनरला गेलो, डिनर करायला गेलो, आलो आणि जे थकलो होतो आम्ही सगळं देते. सो उठल्यानंतर तेच पहिले मुलांची प्रायोरिटी आहे, कुठेही जा आता मुलं पहिले प्रायोरिटी आहे. त्याच्यामुळे मी काही मोबाईल व्लॉगिंग केलंच नाही, शूट केलं नाही. सो कालपासून आमच्याबरोबर जे काय छोटंसं जी काही जर्नी होती ती तुम्हाला शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन केली. Where is daddy? Is it daddy here? Where is daddy? Daddy is baby. Daddy and baby are coming to the room. Okay, let's get ready. सो आता आम्ही चाललोय बीचवरती. एक 2-3 तासात इथे एक जवळ बीच आहे तिथे जाणार आहोत. त्याचे डिटेल तुम्हाला देते. पण खूप छान सुंदर लोकेशन आहे आणि मस्त आहे एक्सप्लोअर करायला. शांत आहे त्याच्यामुळे लहान मुलांसोबत येणं आणि इथे छान एक्सप्लोअर करणं खूप थोडं इझी आहे. सो आता आम्ही चाललो आहे बीचला. सो पटपट सगळं आवडतो आणि स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून. आय एम ट्राईंग माय बेस्ट की छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी शूट करू. बट ऑफकोर्स मुलं प्रायोरिटी आहे सो त्याच्यामुळे जितकं मला जमेल तितकं मी शूट करणार. सो सगळंच काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सो येस, सो चला पटपट पॅकिंग जी काय आहे आमची ती करते मी आणि निघूया. आणि हा आमचा रूममधून असा हा सुंदर व्ह्यू आहे. खूप छान यांनी हे लोकेशन केलेलं आहे. असं सराउंड आहे पूर्ण आणि मध्ये हे पूल आहे. तिथे बेबी पूल आहे, तिथे जाऊ संध्याकाळी मुलांना घेऊन. सो मजा येणार, खूप लहान लागत. हाय Oh, good boy, my Baba. Vedant is all set to go on the beach. Where are you going, Vedant? I try to wheel. Oh, we all are set. So, आम्ही थोडं प्लॅन मध्ये चेंज केलाय. इथून जी कोच निघते ती ऑलरेडी त्याचे टायमिंग्स आहेत आणि ती फ्रिक्वेन्सी तशी खूप कमी आहे. सो आम्ही आता इथे चिल करणार आहोत मस्त पूल साईडला. आणि लहान मुलांसाठी इथे ॲक्टिव्हिटीज आहेत. हाय, हां, प्लेस युअर ऑर्डर. कॅन यू प्लेस युअर ऑर्डर प्लीज, अभियान? इकडे लाईव्ह म्युझिक चाललंय. हॅलो अगेन. सो आम्ही आमचा बीचला जाण्याचा प्लॅन ड्रॉप केला त्याच्यानंतर आणि आता आम्ही आलो आहे पूल साईडला पुन्हा. छानपैकी मस्त आता मॉकटेल घ्यायला चालली आहे आणि त्याच्यानंतर मुलांसोबत मग बेबी पूलमध्ये थोडं त्यांना खेळवू. आणि तिकडे प्ले एरिया पण यायलाच काय काय होतं कारण का लंच टाईम. सुके आहोत. आम्हाला जायचंच नाहीये पाण्यामध्ये. थोडासा गेलो त्याच चिकटून आहे मला. छान आम्ही मस्त पूलवर होतो आता. छान आता लंच करू. लंचचा मेन्यू आम्ही आत्ताच जाऊन आलो. इतकं छान आहे. माझा फेवरेट पाया ते मला कधीपासून खायचा होता. दॅट्स गुड. आणि फिश, चिकन, एव्हरीथिंग खूप खूप मस्त टेम्पटिंग मेन्यू आहे. सो आता मस्त दाखवते तुम्हाला की कसं आहे. रूमची टूर काय पडलं रे ह्याने. रूमची टूर
मुलांनी फुल पसारा केला आहे रूममध्ये. सो रूमची टूर मी तुम्हाला देईन की कशी आहे रूम. मी फॅमिली रूम घेतलेली आहे, त्याच्यामुळे ट्रॅव्हल कॉट आहे, एक्स्ट्रा त्यांनी सोफा कम बेड आहे तो आहे, आणि मास्टर बेड आहे. सो असं मोठं छान त्यांनी आम्हाला छान सगळं अरेंज करून दिलं आहे. मुलांचा मस्त व्ह्यू आहे हा. आहे मी जिथून आम्ही एंट्री केली ते 5th फ्लोअरला आहे. इकडून 5th फ्लोअरवरून आम्ही 2nd फ्लोअरला आलो. हां, आणि त्याच्यानंतर छोट्या त्यांनी क्विक एक्झिट दिलेलं आहे पूलला यायला. सो ते एक बरं आहे. आम्हाला प्रत्येक वेळेला मेन एंट्रन्सच्या इकडे जाऊन मग इथे या असं करायची गरज नाही आहे. सो इट्स क्वाईट गुड. आणि येस, मस्त वाटतं इकडे, आणि गर्दी नाही आहे. विशेष म्हणजे छान क्वाईट आहे, कारण का अजून स्कूल हॉलिडेज नाही सुरू झालेले मिळत. सो खूप चांगला ॲडव्हान्टेज होता हा आमच्यासाठी ट्रॅव्हलिंग करायला मुलांसोबत. सो येस, मुलांना भूक लागला आहे. सो आम्ही आता तिथे लंच करायला जाणार आहोत. सो मस्त जेवण करून आलो. मला काही शूट नाही करता आला तिकडे, कारण का दोन्ही मुलांना हँडल करायचं. परत त्यांनासुद्धा भूक लागली होती. मुलं झोपल्यात म्हणून हळू बोलती आहे. पण जेवण खूप छान होतं. फिश, चिकन, आणि मुलं आवडीने खातात आता, त्याच्यामुळे दॅट्स गुड. मुलांसाठी सुद्धा असे ऑप्शन्स थोडेफार आहेत जे मुलांना आवडतात लकीली. त्याच्यामुळे मला फूड रिलेटेड जास्त टेन्शन नाही आहे मुलांचं. फक्त त्यांना बघत राहावं लागतं, कारण का सगळं मेसी करून टाकतात. बट दॅट्स गुड, इट्स ओके. लहान आहेत पण आता येस, रिलॅक्स करतो आहे. आज पहिला दिवस आहे आमचा फोर्ट वेंचुराचा. खूप सुंदर लोकेशन आहे. बाहेरचं जसं दाखवलं की डोंगर खणून ते आत केलेलं आहे हे सगळं हॉटेल, आणि खूप सुंदर आहे हे. बाहेरचा व्ह्यू असा लगेच कळतं की असं खणून ते असे रस्ते केलेले आहेत. आणि अजून मी तुम्हाला चांगला एक छान व्ह्यू देईन त्या लोकेशनचा. पण हे खूप वेगळंच आणि असं वेगळा एक्सपिरियन्स आहे. आम्ही इबिझाला जेव्हा गेलो होतो 10 वर्षापूर्वी आम्ही इबिझाला गेलो होतो, त्या मेमरीज आता आम्हाला नुसतं आठवत आहेत. कारण तोच रूट होता. ब्रिस्टल एअरपोर्टच्या वरून आम्ही वरून इबिझासाठी फ्लाईट पकडली होती, आणि अतिशय ब्युटिफुल लोकेशन होतं 10 वर्षापूर्वी. आणि ते बीच म्हणजे लिटरली हॉटेल, रस्ता क्रॉस करून बीच, इतकं अमेझिंग ते लोकेशन होतं. आणि त्याचे व्हिडिओज आहेत माझ्याकडे. आत्ता फ्युचरमध्ये जर मला वाटलं तर मी त्या नक्की तुमच्यासोबत शेअर करेन, त्या सगळ्या व्हिडिओज आमच्या आधीच्या ट्रिपच्या. 2019मध्ये आम्ही लास्ट ट्रिप केली केनियाची. त्याच्यानंतर ही मी आत्ता आमची अशी फॅमिली ट्रिप म्हणून ही पहिली अशी आमची ही ट्रिप आहे. सो खूप छान वाटतं आहे. दोघंच फिरायला जातो तेव्हा कसं सगळं असतं प्लॅनिंग कम्प्लिटली वेगळं. बॅकपॅक केली, निघालो. आणि आता मुलं असल्यामुळे मुलांचं पहिले सगळे बॅकपॅक व्यवस्थित करा, मेडिसिन एक्स्ट्रा घ्या त्यांच्यासोबत, त्यांना एखादा लागतील असं करून सगळं मेडिसिन भरा. मुलांच्यासाठीची पहिली प्रायोरिटी आणि पहिली बॅग मुलांची भरली जाते की ह्या सगळ्या गोष्टी मुलांना लागू शकतात, म्हणून हे सगळं भरलं आहे. आणि त्याच्या लास्टला स्वतःची बॅग भरायची. म्हणजे लाईक ओके. पण मजा येते आहे. थोडं काळजी घ्यावी लागते आहे, लहान आहेत मुलं त्याच्यामुळे, आणि नवीन लोकेशन आहे आपल्यासाठी सुद्धा. सो बस तसंच काहीचं असं मजा येते. फर्स्ट डे आहे आमचा आजचा. हाफ डे झालेला आहे. दुपारचे 4 वाजले आहेत. मुलं छान झोपलेली आहे, त्यामुळे जरा रिलॅक्स मस्त कॉफी घेतो आहे. आणि आम्ही जे पॅकेज घेतलं आहे ते सगळं इन्क्लूड केलेलं पॅकेज आहे. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर, स्नॅक्स सगळं इन्क्लूड आहे. लहान मुलं आहे त्याच्यामुळे आम्ही कुठे जास्त बाहेर फूडसाठी रेस्टॉरंट शोधा आणि ते आम्हाला नको होतं. वाटलं हॉटेलमध्येच थांबलो आहे. छान मुलं मस्त खेळत आहेत. इथे खाली एरिया आहे, तिकडे मुलं संध्याकाळी त्यांना घेऊन जाऊ खेळायला. त्याच्यामुळे आम्ही सगळं इन्क्लुझिव्ह ठेवलं होतं. सो कुठे टेन्शन नाही. रिलॅक्स अशी ही आमची ट्रिप आहे. रिलॅक्स.
कशी रिलॅक्स आहे माहीत नाही, बट आहे. असं मुलांबरोबरची अशी पहिली ट्रिप एन्जॉय करतो आहे. डे 1 हॅपनिंग होता. आता बघूया, थोड्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत. खूप रिलॅक्सिंग असा हे हॉलिडे जसं मी म्हटलं आहे. त्याच्यामुळे जास्त आम्ही खूप पॅक्ड केलेले नाही आहे आमचे प्रत्येक दिवस. सकाळी लवकर उठा, ब्रेकफास्ट करा आणि फिरायला जा, एक्सप्लोर करायला जा असं नाही केलं आहे आम्ही. कारण का मुलं थकली नाही पाहिजेत आणि त्यांना त्रास कुठे होता कामा नये. सो मुलं एन्जॉय करतात ते बघून आम्ही एन्जॉय करतोय असं आहे सध्या. रोहित, काय म्हणशील? आत्ता कुठे वेळ मिळालाय का रे आम्हाला? येस, ॲब्सोल्युटली. दोन्ही मुलं झोपली आहेत. अंधार येतोय, अंधार येतोय. मिळाला पण तरी काम चालू आहे. सिट डाऊन, सिट डाऊन. सो थँक्यू रोहित. फोर्ट वेंचुरा हे मी कधी ऐकलंही नव्हतं. सो रोहितमुळे ही जागा, नवीन लोकेशन, नवीन प्लेस कळलेली आहे. वेंचुरा इज ॲक्च्युली पार्ट ऑफ स्पेन, पण मॅपवर जर तुम्ही पाहिलात तर इट्स इन आफ्रिका. सो इट्स वेस्ट कोस्ट ऑफ मोरक्को. म्हणजे इकडून जर तुम्ही गेलात तर मे बी 100-200 किलोमीटर्सनी मोरक्को मिळेल. पण फील कळतोय असं मोरक्कोचा. वाटतं की एक्झॅक्टली. बाहेर खूप म्हणजे इट्स लाईक सँड ड्यून्स आहेत आणि मड कलरनी वगैरे असं क्लिअरली कळतं. आणि इफ यू सी, हा एक आयलंड इज व्हेरी विंडी, कारण की इट्स इन द मिडल ऑफ अटलांटिक ओशन. आणि बरेचसे आयलंड्स आजूबाजूला आहेत, विच मेक्स कनेरी आयलंड्स 5-6, खूप त्याच्यावर पण खूप जास्ती आहेत. पण हा सेकंड लार्जेस्ट आयलंड आहे ना स्पेनचा. ग्रँड कनेरिया आहे, विच इज नॉट फार अवे, तो एक मोठा आहे. मायोर्का आहे. असे 5-6 फेमस हॉलिडे डेस्टिनेशन्स आहेत आणि हॉलिडे सिटीज इट इज नोन फॉर गुड हॉलिडे डेस्टिनेशन. बट वी आर लकी. काईट सर्फिंगसाठी पण एक हे फेमस जागा आहे, कारण का बिकॉज इट्स विंडी. तर काईट सर्फिंग, विंड सर्फिंग हे सगळे वॉटर स्पोर्ट्स. तर मी ॲक्च्युली चेक करत होतो. 3 डेजचा कोर्स आहे, तर 1 डेचा पण कुठेतरी आहे, पण त्याची क्वालिटी एवढी खास नाही असं मी रिव्ह्यूजमध्ये वाचलं आहे. सो लेट सी. किड्स पण आहेत बरोबर, पण इफ आय गेट अ चान्स मला काईट सर्फिंग करायला आवडेल. विशलिस्टमध्ये आहे रोहितच्या, है ना. आणि स्कूल हॉलिडेज नाही आहेत त्याच्यामुळे छान असं क्वाईट आहे, रिलॅक्सिंग आहे. स्कूल हॉलिडेजला म्हणजे इथे इट इज एक्स्ट्रीमली क्राऊडेड, खूप लोक असतात. आणि काल थोडं हेक्टिक झालं. 12 आवर्स पूर्ण आपले गेले ट्रॅव्हलिंग मध्ये. फ्लाईट्स लेट होत्या, डिले झाल्या. सो असं काहीच आमचं चालू आहे. आणि म्हणजे विंडी आहे, छान वारा येतोय. म्हणजे इंडियामध्ये हा वारा आपल्याला वेगळा साऊंड करतो, पण इकडे वाटतंय थोडं गार आणि मस्त आहे ना. फॅन AC लावायची पण गरज नाहीये, इतकं छान आहे. नाईस. सो इव्हिनिंगला आपण मुलांना घेऊन इथे जाणार आहेत ना प्ले एरियामध्ये. आज हॉटेलच्या बाहेर आम्ही जास्त पडणारच नाही आहोत, कारण का कालचा हेक्टिक दिवस झाल्यानंतर मस्त रिलॅक्स करतोय. कारण का हॉलिडे त्याचसाठी आम्ही हे बुक केलं आहे, जस्ट रिलॅक्स करायला. सो आणि उद्या आपण जाणार आहोत. येस, डेफिनेटली. उद्या मस्तपैकी सेकंड डे 2 उद्या फ्रायडे आहे. सो डे 2 आम्ही प्लॅन केलं आहे झूला घेऊन जायचं मुलांना. आणि ते सुद्धा इन्क्लूड आहे आमच्या पॅकेजमध्ये. आणि अनलिमिटेड ॲक्सेस आहे त्या झूचा आमचा. सो आय एम होपिंग की उद्या मुलांना आवडेल. आय एम लुकिंग फॉरवर्ड की वेदांची रिॲक्शन काय येते, कारण का ऑफकोर्स त्याला सगळे ॲनिमल्स आता बऱ्यापैकी सगळे माहिती आहेत. त्याच्यामुळे मला अभियानला आता नवीन त्या गोष्टी कळत आहेत. आणि वेदांतला सगळे ॲनिमल्स त्याचे फेवरेट आहेत. एलिफंट फेवरेट आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड की ॲक्च्युअल पहिल्यांदा तो असे ॲनिमल्स बघणार आहेत रिअलमध्ये. त्याचे एक्सप्रेशन्स कसे येत आहेत. आय वुड लव टू कॅच दॅट. आणि सो इथून बस जाते त्या झूच्या लोकेशनला. इथून बसेस वगैरे सगळे छान त्यांची कनेक्टिव्हिटी आहे. सो आय एम होपिंग की उद्या आम्ही वेळेत उठू, सगळं आवरू आणि ती बस लवकरची कॅच करू, म्हणजे आमच्या बाकीच्या गोष्टी पुढच्या जसा डे प्लॅन केला आहे तसा छान आमचा प्लॅन करता येईल. सो खूप गप्पा झाल्यानंतर भेटूया थोड्याच वेळात. 2 hours later. अरे वा वा, अव्यान त्याच करतोय स्विंग.
A train. You're in the train. Hello. Can I come? Can I join you? Let's go. Let's go. ओ मी पण आतमध्ये नाही आहे ना. हा चला चला चला. हा जा ना तू जा ना. आय विल फॉलो यू. पोरांसाठी काय काय करावं लागते आहे. ओके ओके फाईन. थांब 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 वेदांत. लुक वेदांत, कॅन यू प्लीज वेट बाबा. Go from there, Vedant. इकडून जा. रोहित, तुझ्यासाठी एक मेंबर तयार होतोय टेबल टेनिस खेळायला. ते तुझं काम तुला. लागले मुलांना. सो आता आम्ही ॲक्च्युली चाललो आहे डिनरला. रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि मस्त अजून छान दिवस आहे. सो त्याच्यामुळे असे लॉंग डेज असले की खूप छान वाटतं. जास्तीत जास्त दिवस स्पेंड करायला मिळतो. सो आता मस्त डिनर करतो आणि मग तिथेच असं खेळू मुलांना. म्हणजे रात्री झोपतील, नंतर ही मुलं झोपणार नाही रात्री, कारण का छान त्यांची नॅप झालेली आहे.